श्री स्वामी समर्थ अधिक मास महात्मा अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. अध्याय 7. सुशीला आणि विमला. पूर्वी मधुवनात शाकली नामक एक गृहस्थ होता. त्याला 2 बायका होत्या. थोरली सुशीला ती नावडती. तिला मुलबाळ नव्हते. धाकटी विमला ती आवडती होती. एके दिवशी सुशीला पहाटेस नदीवर स्नानासाठी गेली. त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी आले होते. कधी नव्हे इतकी गर्दी झाली होती. ती गर्दी पाहून सुशीलेला आश्चर्य वाटले. घरी आल्यावर तिने आपल्या पतीला त्या गर्दीबद्दल विचारले. तेव्हा शाकली म्हणाली, अगं वेडे, आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रते, नियम जरी केले तर आपले मनोरथ पूर्ण होते. खूप पुण्य लाभते. आयुष्याचे सार्थक होते. दर 3 वर्षांनी एकदा हा अधिक मास येत असतो. सुशीला मनात म्हणाली, बरे झाले, आज पहाटेच आपल्याला अनायसेच ही अधिक मासातील पहिली पर्वणी साधली. आता महिनाभर हे स्नानाचे व्रत करेन. तिने पतीला आणखी विचारले, महाराज, या महिन्यात करता येईल असे एखादे व्रत मला सांगाल काय? मग शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रते करण्यास सांगितले. त्या व्रताचा नियम आणि विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे सुशीलेने नियमाने ते दीपपूजेचे व्रत सुरू केले. देवघराजवळील पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला. त्यावर एक मोठा दीप स्थापन केला. तो दीप अखंड तेवत राहावा म्हणून तिने काळजी घेतली. ती नियमाने दीपपूजा करू लागली. तिला प्रसन्नता प्राप्त झाली. दिवा सारी रात्र जळावा म्हणून झोपताना ती तो दिवा तुपाने गच्च भरून ठेवी. मोठी वात सरसावून ठेवी. अशा प्रकारे अखंड तेवत राहणाऱ्या नंदादीपाला नमस्कार करून ती शांत निवांत झोपत असे. सुशीलेचा तो दिवा सारी रात्र जळत होता. पण तो पाहून धाकटी विमला मनात जळू लागली. कारण नावडत्या सुशीलेने ते व्रत केल्यावर तिच्या मनातील इच्छा देवाच्या कृपेने पूर्ण होतील. तिला पुत्र होतील. ती आवडती होईल. मग आपला भाव कमी होईल. सवतीच्या त्या दीपपूजेच्या व्रतात विघ्न कसे आणता येईल याचा विचार ती धाकटी विमला रात्रंदिवस करू लागली. मग तिने तो विचार प्रत्यक्ष कृतीतही आणला. एके दिवशी रात्री विमला हळूच उठली. तिने तो दिवा तोंडाने फुंकर घालून विझवला आणि गुपचूप झोपली. पहाटेच सुशीला उठली. दिव्याला नमस्कार करायला गेली तर तो दिवा विझलेला होता. अगं बाई, दिवा कसा विझला? वारा आला असेल बहुतेक, त्यामुळे असे घडले असेल असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा लावला. दिव्याला आणि देवाला तिने नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानाला निघून गेली. 2-4 दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला. पहिल्या वेळी तिने दिव्याला कोठूनही वारा लागू नये, वाऱ्याने तो दिवा मालवू नये म्हणून चांगलाच बंदोबस्त केला होता. पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती. अगं बाई, हा प्रताप उंदराने केलेला दिसतोय असे म्हणून तिने ती वात पुढे सरसवली आणि दिवा पुन्हा तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी सुशीला पहाटेच उठून पाहते तर आता तो दिवा कलशावरून कलंडून खाली पडलेला. अगं बाई, आज हा मांजरीने दिवा पाडला की काय असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा उचलून नीट मांडला, तेवत ठेवला. नंतर 2-4 दिवसांनी पहाटेच उठून पाहते तर दिव्यातले सारे तूप संपलेले आणि दिवा पुन्हा विझलेलाच. अगं बाई, हे काय? मी तर झोपताना हा दिवा तुपाने गच्च भरून ठेवला होता. रोज भरून ठेवते, ते रात्रभर पुरते. मग आजच हे तूप कसे संपले? तिने मग नीट निरखून पाहिले तर थोडे तूप जमिनीवर सांडलेले आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले. सुशीलेला मग मात्र संशय आला.
रात्री हा दिवा विझून जाण्याचे जे प्रकार घडले ते कोणीतरी मुद्दाम केलेले विघ्नच आहे. वारा नाही, उंदीर नाही, मांजर नाही. मग हे विघ्न माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण कोणी बरे हे केले असेल? तिची खात्रीच झाली. सवत विमलाच आडवी आली, पण बोलणार कशी? उगाच आकांड तांडव करेल ती, आणि मग भांडण, पतिदेवांना त्रास. छे छे, त्यापेक्षा मौनच चांगले. असा विचार करून बिचारी सुशीला गप्पच राहिली. तिने पुरुषोत्तम भगवानांची प्रार्थना केली, देवा, माझ्या या दीपपूजेच्या व्रतात अडथळे आले तरी पण आपण कृपा करा. या व्रताचा भंग करणाऱ्या माझ्या विमलेला क्षमा करा. कितीही अडथळे आले तरी सुशीलेने महिनाभर ते दीपपूजेचे व्रत अखंड चालू ठेवले. महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणाला बोलावून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले. दीपपूजा करून दीपदान केले. त्या व्रताच्या पुण्याईने सुशीलेला हळूहळू नवे तेज प्राप्त झाले. तिचे सौंदर्य आगळ्याच तेजाने खुलू लागले आणि त्या व्रतात अडथळे आणणारी दीपपूजेत खुलू लागले आणि त्या व्रतात अडथळे आणणारी दीपपूजेत विघ्ने करणारी सवती मत्सराने मनात जळणारी ती धाकटी विमला मात्र हळूहळू झिजत चालली. विमला मनात कुडत होती, अंतःकरणात जळत होती. ती आजारी पडली, तिची दृष्टी मंद झाली, ती रात आंधळी बनली आणि कालांतराने ती मरण पावली. सुशीलेला खूप दुःख झाले. शाकलीलाही खूप वाईट वाटले. पण कोण काय करणार? मृत्यूनंतर त्या विमलेला खूपच यमयातना भोगाव्या लागल्या. नंतर तिला अनेक नीच योनीत जन्म घेऊन दुःखे भोगावी लागली आणि दीपपूजा, दीपदान, व्रताच्या पुण्याईची त्या सुशीलेचे कल्याण झाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे दीपव्रताचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषोत्तमाला दीपपूजा फारच प्रिय आहे. आता या पुढील 8व्या अध्यायात तुला मी नामस्मरण व्रताचा महिमा आणि त्या संबंधीची एक कथा सांगणार आहे, ती तू ऐक. तर आजच्या अध्यायामध्ये आपण 7व्या अध्यायामध्ये दीपपूजेचे, दीपदानाचे महत्व बघितले. पुढच्या अध्यायामध्ये आपण नामस्मरणाचा महिमा बघणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते पुण्य तुम्हाला भेटेल. जे लोक हे श्रवण करतील त्याचं 10 पटीने पुण्य हे तुम्ही त्यांना पाठवाल, शेअर कराल हा व्हिडिओ, तर तुम्हाला पण भेटेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.